नमस्कार, मी ऋषी करत शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला कांदा चाळ घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। आता कांदा चाळ घटकासाठी महाडीपीटीवर कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे याची ए टू झेड प्रोसेस लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुप दिलेत त्यावरती तुम्ही जॉईन व्हा। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता। नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी महाडीबीटी पोर्टलवरती कांदा चाळ या घटकासाठी कशा प्रकारे अर्ज करायचा आहे बघूयात। तर मित्रांनो, कांदा चाळ घटकासाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे महाडीबीटी फार्मर। अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर महाडीबीटीची ऑफिशियल वेबसाईट आली 1 नंबरलाच, त्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता सर्वप्रथम तुम्हाला तुमचा शेतकरी आय डी लागेल, तर तुमचा शेतकरी ओळखपत्र क्रमांक मिळवा या 1 नंबरलाच पर्यायावरती क्लिक करा। आता या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि गेट ओ टी पी टाकून तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी जाईल, तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आणि तुमचा शेतकरी आय डी नंबर तुम्हाला मिळेल। आता या ठिकाणी मी शेतकरी आय डी मिळवून घेतो किंवा तुम्ही ॲग्रिस्टॅक पोर्टलला जाऊन सुद्धा हा शेतकरी आय डी मिळू शकता। आता या ठिकाणी मी सर्व माहिती भरतो आणि गेट ओ टी पी करून शेतकरी आय डी काढून घेतो। आता शेतकरी आय डी मी काढला आहे, तुम्ही सुद्धा काढून घ्या आणि शेतकरी आय डी तो तुमचा जो असेल तो येथे टाकून सेंड ओ टी पीवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा। आता तुम्ही शेतकरी कार्ड काढण्यासाठी ज्या नंबरवरती जो नंबर दिलेला आहे त्यावरती एक ओ टी पी जाईल, अशा प्रकारे पॉपअप आलेला आहे, याला ओके करा। त्या मोबाईलवरती ओ टी पी आला आहे, तो ओ टी पी या ठिकाणी टाकून ओ टी पी तपासा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आता थोडा वेळ वेट करा। आता या ठिकाणी आपल्या जो शेतकरी कार्ड काढण्यासाठी नंबर दिला आहे त्यावरती ओ टी पी आलेला आहे, तो ओ टी पी तुम्हाला या टाकून ओ टी पी व्हेरीफायर करायचा आहे। तर या ठिकाणी मी ओ टी पी टाकतो आणि तपासतो। आता ओ टी पी तपासल्यानंतर अशा प्रकारे येईल बघा, प्रोसेस होईल, इन्फॉर्मेशन आपली सबमिट झालेली आहे। आता ओकेवरती क्लिक करा। जसं तुम्ही या ठिकाणी असाल इन्फॉर्मेशन आलेली आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे। तुमची वैयक्तिक माहिती दाखवली बघा, वैयक्तिक माहिती आपली प्रोफाईल आता 50% कंप्लीट आहे, आपल्याला 100% करायची। 100% कशा पद्धतीने करायचं, खाली यायचं आहे, तुमचा शेतकरी ओळखपत्र क्रमांक दिसतोय, बेसिक माहिती आहे, नंतर जात श्रेणी निवडा यावरती क्लिक करायचं आहे। नंतर बघा जात श्रेणी आणि अपंगत्व, येथे बघा जात वर्गवारी तुमची जी कास्ट असेल SC ST किंवा OBC असेल तर तुम्ही ऑदर निवडू शकता। जर तुमची समजा SC असेल तर SC निवडा, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागेल। ST असेल तर ST निवडा, कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागेल। ऑदरवाल्यांना कास्ट सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी ऑदर सिलेक्ट करा। तर मी ऑदर सिलेक्ट करतो। नंतर बघा कोणत्याही प्रकारचे अपंगत्व आहे का, असेल तर यस करायचं, नसेल तर डायरेक्ट नो करायचं। यस केलं तर तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागेल, नाही म्हणून नो करतो आणि सेव्ह करतो। जसं तुम्ही सेव्ह करसाल अशा प्रकारे वॉर्निंग येईल, याला ओके करायचं आहे। प्रोफाईल आपली या ठिकाणी बघा 100% कंप्लीट झालेली, अशा पद्धतीने आपली बेसिक माहिती प्रोफाईल या ठिकाणी आता कंप्लीट झालेली। प्रोफाईल कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी आता घटकासाठी अर्ज करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं। आता खूप सारे पर्याय या ठिकाणी, कृषी यांत्रिकरण म्हणजे ट्रॅक्टर वगैरे घ्यायचं असेल, सिंचन साधने तुषार सिंचन घ्यायचं असेल, बी बियाणे घ्यायचं असेल, फलोत्पादनेमध्ये तुम्हाला खतं वगैरे कांदा चाळ वगैरे घ्यायची असेल, सौरकुंपण घ्यायचं असेल, काहीही तुम्ही याद्वारे घेऊ शकता। तर आपल्याला कांदा चाळ घटकासाठी अर्ज करायचा आहे। फलोत्पादन दिसते बघा, त्यासमोर बाबी निवडा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा तुमचा तालुका, गाव, फार्मर आय डी ॲटोमॅटिकली आलेलं आहे। आता तुम्हाला निवडायचं आहे तुमचा गट नंबर, बघा या ठिकाणी आता तुमच्या शेतकरी कार्ड काढताना जो गट नंबर दिला आहे तो या ठिकाणी दाखवेल, निवडा या ठिकाणी क्लिक करायचं आहे, गट नंबर निवडून घ्या। मुख्य घटक बघा फलोत्पादन, नंतर गटल प्रकल्प की इतर घटक आहे तरी इतर घटक निवडायचं आहे। नंतर बघा या ठिकाणी नंतर तुम्हाला बाब निवडायची कोणती, मग या ठिकाणी शीतगृह, बाजार, हरितगृह, कांदा चाळ, तर या ठिकाणी कांदा चाळ पर्याय निवडा। कांदा चाळ पॅक हाऊस अशा प्रकारे हा पर्याय। नंतर बघा कांदा चाळ तुम्हाला 5 ते 25 टनाची घ्यायची किंवा त्यापेक्षा जास्त, किंवा लसूण चाळ, कांदा चाळ, अशा प्रकारे खूप सारे पर्याय आहेत की 25 टनापेक्षा जास्त घ्यायची। तर आपल्याला 5 ते 25 टनापर्यंत कांदा चाळ घ्यायची, हा पर्याय मी या ठिकाणी निवडून घेतो। निवडल्यानंतर बघा अशा प्रकारे आता हा पर्याय निवडला आहे, खाली यायचं आहे
कांदा जाळीची क्षमता विचारली आपल्याला, किती टनापर्यंत तुम्हाला मेट्रिक टनापर्यंत घ्यायची, तर 5, 10, 15, 20, 25 तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी तुम्ही निवडू शकता. तर मी 25 निवडतो आणि जतन करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करतो. आता क्लिक केल्यानंतर जसं तुम्ही यावरती क्लिक करसाल, तुमची माहिती या ठिकाणी जतन झालेली आहे, म्हणजे घटकासाठी अर्ज तुमचा यशस्वीरित्या समाविष्ट झालेला आहे. अजून आपल्याला पेमेंट करायचं आहे, तर येसवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपला अर्ज आता या ठिकाणी झालेला आहे. अर्ज आता आपल्याला करायचं पेमेंट. परत अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे याला ओके करा. ओके केल्यानंतर पहा दिसतंय त्यावरती क्लिक करा. बघा तुमचा तालुका, गाव कशासाठी अर्ज केला आहे, तर आपण कांदासाठी अर्ज केला आहे. नंतर या ठिकाणी दिसतंय तुम्हाला एक कन्सर्ट, त्या कन्सर्टला टिक करायचं या योजनेअंतर्गत ज्या बाबींसाठी आणि सबमिट करायचं. नंतर पेमेंट दाखवलं जाईल. मेक पेमेंटवरती क्लिक करा. 23.60 पैशाचं तुम्हाला पेमेंट आहे, 23 रुपयाचं. नेट बँकिंग पर्याय निवडून या ठिकाणी मेक पेमेंटवरती क्लिक करायचं. प्रोसीड फॉर पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर या ठिकाणी QR वॉलेट कशानेही पेमेंट करू शकता, तर आपण QR कोडने पेमेंट करूयात. हा QR कोड तुमच्या फोनपेला स्कॅन करून हे पेमेंट तुम्हाला करायचं आहे. आपलं पेमेंट यशस्वीरित्या झालेलं आहे. आता आपल्याला आपल्या फॉर्मची प्रिंट काढायची, याची काही गरज नाही. आता पेमेंट सक्सेसफुली झालं आहे. प्रिंट काढण्यासाठी घटक इतिहास पहा हा पर्याय तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा लागू केलेले घटक अशा प्रकारे एक तुम्हाला पर्याय दिसतो बघा, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे बघा तुमचा अर्ज क्रमांक आलेला आहे, तालुका आलेला आहे, गाव आलेलं आहे. पावती पहा, या खाली एक बाण आहे, त्या बाणावरती क्लिक करा आणि तुमची प्रिंट तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही कांदा या घटकासाठी अर्ज करू शकता. तुम्हाला काही जरी फॉर्म भरताना अडचण आली तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुप्स दिलेत, त्यावरती तुम्ही जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा व्हिडिओला कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.